नमस्कार मंडळी. नवरा नवरीच्या समोर मी अशी का बसलेली आहे ते मी तुम्हाला सांगतेच पुढे. 7 वाजता वरात चालू झाली होती. रात्रीचे 2 वाजले तरी काय वरात घरी आली नाही अजून. हे तिचे फ्रेंड आहेत नाही, त्याला सोडतच नव्हते. नवरा नवरीने उकाना घेतला तेव्हा कुठे मुलांनी सोडलं. त्यानंतर नवरा नवरी मंडपामध्ये आली. 2 वाजून 10 मिनिटं झाले होते तेव्हा. नवरदेवाची आई किंवा बाकीचे जर कोणी असेल, आजी वगैरे असेल, जर लग्नाला जाऊ शकले नसतात, त्यांचं परत नवरा नवरी जेव्हा येतात ना मंडपामध्ये रात्रीचे, तेव्हा त्यांचं मंगलाष्टक म्हणून त्यांच्या अंगावरती अक्षर टाकतात आणि तेव्हा त्यानंतर त्यांची आरती वगैरे करून त्यांना आतमध्ये घरामध्ये घेतात. आमच्यापेक्षा नाही, नवरा नवरी जास्त थकले आहेत, कारण त्यांना बसून बसून पण कंटाळा, दिवसभर पण धावपळ, रात्री हळदी असल्यामुळे त्या पण त्यांची झोप झाली नाही. हा बॅनर पाहून नवरी मुलगी खूपच खुश झाली. सून नाही, सोनपावलानी मुलगी आणलेली आहे. आणि त्यानंतर हे अशा काही ते विधी असतात. तुमच्याकडे असतात का विधी? या नक्कीच मला कमेंट करून सांगा. बंधू तुझी लेक मागराणी बोले ना, तुझी लेक मागराणी बोले ना, बंधू तुझी तुझी लेक मागायला आले ते सर तुझ्या बायकोची चाल होता, तुझ्या बायकोला विचारते माझी बहीण सुगी बाबूसाठी दिवा काय नको, माझी बहीण पोरगी पियामध्ये ती बनवे ती गंगा गौरी दिवा ह्या सगळ्या विधी तुमच्याकडे केल्या जातात का? नक्की तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि पुढचा व्लॉग पाहायला विसरू नका. चलो बाय. श्री स्वामी समर्थ.